नमस्कार पालक मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे RTमध्ये टोटल किती याद्या प्रसिद्ध केल्या जातात, मूळ निवड यादी सोडून अजून किती याद्या लावल्या जातात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला RTच्या student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला RTच्या टोटल किती याद्या लागतात हे जाणून घेण्यासाठी इथे आपल्याला RTE 2025-26 स्टेटस हा एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय रेग्युलर सिलेक्शनमध्ये भरपूर साऱ्या जिल्ह्यांची नावं आहेत, त्यानंतर शाळांची वॅकन्सी आहे, RTच्या शाळांसाठी किती जागा आहेत, वॅकन्सी किती आहे, ॲप्लिकेशन किती आलेत, सिलेक्शन किती जणांचं झालं आहे आणि पुढे आहे कन्फर्म ॲडमिशन। सध्या ॲडमिशन कोणाचे झाले नाही, त्यामुळे हा कॉलम जो आहे तो 0 दिसत आहे। आता आपला मेन टॉपिक, आपल्या याद्या किती लागणार आहेत हे जाणून घ्यायचं। तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय सिलेक्टेड टाईप रेग्युलर सिलेक्शन, यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे रेग्युलर सिलेक्शन म्हणजे आता जी मूळ निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं लॉटरीद्वारे डायरेक्ट RTमध्ये नंबर लागलेला आहे, कन्फर्म आहे, ठीक आहे। त्यानंतर आता जे काही विद्यार्थी आहेत ते पडताळणी समितीकडे डॉक्युमेंट पडताळणी म्हणजेच व्हेरीफाय करायसाठी जातील, तर त्यामध्ये भरपूर पालकांच्याकडे काही कागदपत्र नसल्यामुळे फॉर्ममधील स्पेलिंग आणि डॉक्युमेंटवरील स्पेलिंग वेगळी असेल किंवा पत्ता वेगळा असेल किंवा अजून काही भरपूर कारणं असतील, कोणत्याही कारणामुळे जर रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही आणि त्या शाळेमध्ये जागा शिल्लक असतील, तर अशा वेळेस वेटिंग लिस्टमधून जे काही 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे तुमचा वेटिंग लिस्टला कितवा नंबर आहे त्याच्यावर डिपेंड आहे। फर्स्ट लिस्टमध्ये पहिले 1 ते 5, 5 ते 10 असे विद्यार्थी ते घेतात, तर वेटिंग लिस्टमधून तुमचा प्रवेश तिथे कन्फर्म होतो। तर अशा पद्धतीने वेटिंग लिस्टच्या 4 याद्या तुम्हाला लागलेल्या बघायला मिळतील, ठीक आहे। आता वेटिंग लिस्ट 1 जे आहे तर याच्यामध्ये देखील तोच नियम लागू होतो। जर रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांनी प्रवेश घेतला नाही, शाळेमध्ये जागा शिल्लक असतील, तर वेटिंग लिस्ट जी पहिली आहे प्रायोरिटी 1 ते 5मध्ये जे काय असतील तर त्यांना पहिला चान्स दिला जाईल। आणि जर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचे देखील काही कागदपत्रांमुळे काही कारणास्तव त्यांचे ॲडमिशन जर तिथे कन्फर्म नाही झालं, तर वेटिंग लिस्ट दुसरी लावण्यात येते। वेटिंग लिस्ट दुसऱ्यामध्ये देखील सेम तसंच झालं तर वेटिंग लिस्ट तिसरी लावण्यात येते। तिसऱ्यामध्ये देखील सेम तसंच झालं तर वेटिंग लिस्ट चौथी लावण्यात येते। अशा वेटिंग लिस्टच्या 4 याद्या RTच्या पोर्टलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि एक रेग्युलर सिलेक्शनची। तर अशा टोटल तुम्हाला 5 याद्या ज्या आहेत ते RTच्या पोर्टलवरती लावल्या जाणार आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।